चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळेतील सैनिकी जवान तेजस जयवंत गांगुर्डे यांचं मनमाड नजीक नागापूर येथे दुचाकी अपघातात निधन झालं। त्यांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीमध्ये मंगळवार दिनांक 23 रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येऊन अखेरचा निरोप देण्यात आलाय। तत्पूर्वी त्यांचे पार्थिव सजलेल्या वाहनातून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणण्यात आले। या प्रसंगी अमर रहे तेजस आहेर, अमर रहे भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। तालुक्यातील वाहेगाव साळेतील सैनिक जवान तेजस जयवंत आहेर वय वर्ष 32 यांनी चाळीसगाव येथे नवीन घर घेतल्यामुळे नवीन घरात सामान स्थलांतरित करण्यासाठी हे नुकतीच सुट्टीवर आले होते। दरम्यान सोमवार दिनांक 22 जुलै रोजी कामानिमित्त लासलगाववरून चाळीसगाव नजीक सासूरवाडी असलेल्या वाडीगुडी या गावी MH54 A46 4 या दुचाकीवरून जात असताना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांच्या मनमाड नजीक नागापूर येथे दुचाकीचा अपघात झाला। त्यामध्ये ते जखमी झाले। त्यांना तातडीने उपचारासाठी मालेगाव शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात पत्नी भाग्यश्री, मुलगी आरोही 6 वर्षाची आणि मुलगा 4 वर्षाचा आदित्य तसेच आई आणि भाऊ असा परिवार आहे। त्यांच्या वडिलांच्या निधनाला 1 वर्षही पूर्ण झालं नाही, त्यातच घरातील मोठ्या मुलाचं निधन झाल्यामुळे कुटुंबाला मोठा दुःखाचा धक्का बसलाय। अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये कुटुंबानं मोलमजुरी करून तेजसचं शिक्षण पूर्ण करून सन 2012 साली तेजस देवळाली येथे सैन्य दलामध्ये भरती झाले। ते 268 रेजिमेंट भटिंगा पंजाब येथे कार्यरत होते। त्यांचे पार्थिव मंगळवार दुपारी 2 वाजेच्या दरम्यान वाहेगाव साळ येथे दाखल झाले। ग्रामस्थांनी ठिकठिकाणी सडा रांगोळी काढल्या होत्या। त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले होते। गावातील तरुणांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम पथक असं डीजेच्या तालावर गावातून त्यांच्या पार्थिवची मिरवणूक काढून लाडक्या जवानाला अलविदा केलं। तत्पूर्वी तेजस आहेर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घराजवळ ठेवण्यात आले होते। त्याचवेळी मातोश्री, पत्नी भाग्यश्री, मुलगी आरोही आणि मुलगा आदित्य यांनी फोडलेल्या हंबरड्याने उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले। अंतिम दर्शनानंतर फुलांनी सजवलेल्या रथातून अंत्ययात्रा काढण्यात आली। स्मशानभूमीलगत असलेल्या शासकीय जागेमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी चांदवडचे तहसीलदार मंदार कुलकर्णी, आमदार राहुल आहेर, चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ, प्रहारचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर, निफाडचे पंचायत समितीचे सदस्य शिवा सुरासे, चांदवड पंचायत समितीचे माजी सभापती नितीन गांगुर्डे, भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, माजी सैनिक संघटनेचे तालुका प्रमुख बाळू गाडे, बाळासाहेब ठाकरे आदींनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली। मुलगा आदित्य आणि मुलगी आरोही आणि पत्नी भाग्यश्री यांनी पार्थिवाला अग्निडाग दिला। अंत्यसंस्कार प्रसंगी पंचक्रोशीसह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी धनंजय पाटील, चांदवड।